प्रोसेसमधील पाण्याचा शेतकऱ्यांचा विरोध. सांडपाणी आणल्यास शेतकरी आंदोलन करणार. पंचगंगा प्रदूषण प्रश्नावरून सध्या जोरदार आंदोलन चालू असून इचलकरंजीतील अनेक प्रोसेस सध्या बंद अवस्थेत आहेत. सदरचा उद्योग वाचवण्यासाठी प्रोसेसची प्रक्रिया केलेले पाणी तारदाळ खोतवाडीमधील शेतीला देण्याचा घाट काही मंडळींकडून घातला जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तारदाळ व खोतवाडीमधील झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गावातील नेते मंडळी एकत्र येऊन गावासाठी आदर्श निर्माण केला. त्याचप्रमाणे दोन्ही गावाच्या हितासाठी ही नेते मंडळी एकत्र येऊन CETPच्या पाण्याला विरोध करणार का, असा प्रश्न नागरिकातून विचारला जात आहे. सध्या दोन्ही गावामध्ये औद्योगिकरणामुळे शेती संपुष्टात आली असताना राहिलेल्या शेतीपूरक व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. तसेच शेतीपाठोपाठ दुग्ध व्यवसायही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जनावरांची संख्या लक्षणीय आहे. सदरचे सांडपाणी व प्रोसेसचे पाणी शेतीसाठी आणल्यास शेती नष्ट होऊन पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. यापूर्वीही सदरचे पाणी आणण्याचा घाट घातला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी सदरच्या सांडपाण्याला तीव्र विरोध करत सदरचा डाव उधळून लावला होता. इचलकरंजीतील काही उद्योगधंदे आणि प्रोसेस वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा तारदाळमधील शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच तारदाळ ग्रामपंचायतीला अनेक शेतकऱ्यांनी बुधवारी निवेदन देऊन आपला संताप व्यक्त करत पाणी आणण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे.